आता आपण शेवटचा पॉईंट हाच बघितला होता ना, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसचा, आणि पुढे आपण शेड्यूल 3 सुरू करण्यापर्यंत आलो होतो. आता इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस हे जे आहे याच्यामध्ये एक काय होतं, यामध्ये 7(1)B मध्ये 7(B) मध्ये काय होतं, विथ कन्सिडरेशन. आता याच्यामध्ये विथ कन्सिडरेशन बिझनेस करता सर्व्हिस इम्पोर्ट केली आहे किंवा बिझनेस करता सर्व्हिस इम्पोर्ट नाही केली, या दोन्ही केसमध्ये जेव्हा टॅक्सेबल म्हणतो आपण तेव्हा हा RCM मध्ये टॅक्स कोण देईल, जो व्यक्ती सर्व्हिस ती इम्पोर्ट करतोय, जो कन्सिडरेशन पे करतोय तो याच्यावरती RCM वर टॅक्स देईल. आता ह्याच्यामध्ये जर त्यांनी बिझनेस करता सर्व्हिस इम्पोर्ट केली असेल, म्हणजे हा त्याच्याकरता एक्सपेन्स असेल, त्याच्या प्रॉफिट अँड लॉसला हा एक्सपेन्स जो आहे हा तो दाखवेल, कारण बिझनेसचा खर्च आहे. पण हा जो बिझनेस करता घेतलेला नाही आहे हा काय प्रॉफिट अँड लॉसला दाखवण्याचा प्रश्न येत नाही. आणि याच्यावरती जर त्यांनी RCM मध्ये टॅक्स भरला नाही तर त्याचा प्रॉफिट अँड लॉस बघून कळणार नाही की यांनी RCM वर टॅक्स भरला की नाही भरला, कारण तिथे तो एक्सपेन्स रेकॉर्ड होणार नाही. कारण मी मुद्दा काय मांडला होता की ज्या वेळेस हा व्यक्ती टॅक्स भरत नाही आहे आणि जर तुम्ही त्याचं ऑडिट केलं तर तुम्हाला दिसेल की बँकेमधनं कोणाला तरी पैसे दिले गेले, मग ते का दिले, मग तो म्हणाले हे मी सर्व्हिस इम्पोर्ट केली आहे, मग ही सर्व्हिस कुठे वापरली, तर ही बिझनेस करता वापरली नाही म्हणून मी प्रॉफिट अँड लॉसचा रेकॉर्ड नाही केली. पण ह्याच्यावरती मग RCM वर टॅक्स भरला की नाही भरला, तर त्याचं उत्तर जर नाही आहे, म्हणजे जर एवढा डिटेल जर का त्याचा अनालिसिस केला असेल तरच कळेल की RCM मध्ये टॅक्स भरला की नाही भरला. ह्या दुसऱ्या केसमध्ये काय की जी शेड्यूल 1 मधली चौथी एंट्री आहे की विदाउट कन्सिडरेशन जर रिलेटेड पर्सन किंवा मग त्याचं अदर एस्टॅब्लिशमेंट आहे डिस्ट्रिक्ट पर्सन किंवा इन द कोर्स ऑफ बिझनेस जर त्यांनी एखादी सर्व्हिस घेतली असेल, आता ही सर्व्हिस घेतली असेल बिझनेस करता तर काय होईल, तो प्रॉफिट अँड लॉसला हे रेकॉर्ड करेल पण त्याला पेमेंट केलं नसेल. म्हणजे इथे काय होतं, प्रॉफिट अँड लॉस जेव्हा रेकॉर्ड केलं जातं तेव्हा त्याचं प्रॉफिट कमी होतं आणि जेव्हा प्रॉफिट कमी होतं त्याला इन्कम टॅक्स कमी लागतो. म्हणजे त्यांना हा बेनिफिट घ्यायचा आहे की आम्ही सर्व्हिस घेतली पण आमच्या दुसऱ्या कंट्रीमधल्या एखाद्या आमच्या अदर एस्टॅब्लिशमेंटकडनं ती सर्व्हिस घेतलेली आहे. जर घेतली आहे तर मग जर का त्यांना पैसे द्यायला लागले असते तर त्याची ॲक्च्युली ओपन मार्केट व्हॅल्यू काय तेवढा खर्च ते रेकॉर्ड करतात, पण त्यांना पेमेंट नाही करत. त्यांना पेमेंट करा अगर नका करू, विदाउट कन्सिडरेशन असेल, पण ते काय होईल, टॅक्सेबल होईल. पण इथे त्यांना बेनिफिट घ्यायचं आहे त्यामुळे ते रेकॉर्ड करतील आणि तो RCM मध्ये टॅक्स भरतील. आणि जर त्याचं क्रेडिट ही तरतूद आहे क्रेडिट घेण्याची, त्यामध्ये ते क्रेडिट त्याला घेण्यासाठी पात्र असतील तर क्रेडिट घेतील. इथे ह्या केसमध्ये काय होतं की ITC जो आहे तो जर का बिझनेस करता कुठलाही तुम्ही एक्सपेन्स केला असेल तर त्याचा ITC मिळतो. जर सेक्शन 17 सबसेक्शन 5 मध्ये एक यादी आहे, त्यामध्ये काही अशी ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन आहेत त्याचा ITC गव्हर्नमेंटनी घेता येणार नाही, पात्र तुम्ही नसाल असं म्हटलेलं आहे. जर याला म्हणतात ब्लॉक क्रेडिट, जर 17 सेक्शनमध्ये सेक्शन 5 मध्ये जर क्रेडिट ब्लॉक नसेल, रिस्ट्रिक्ट केलेलं जर नसेल तर बिझनेस करता कुठलाही इन्व्हर्ट्स आपला घ्या गुड सर्व्हिसेसचा त्याचा ITC घेता येतो. हे अटी शर्ती आहे, त्याप्रमाणे जर का तो ITC इलिजिबल असेल तर तो घेता येतो. 17(5) मध्ये ब्लॉक नसेल तर मग ITC घेता येईल. जर बिझनेस पर्पज इन्व्हर्ट्स आपला घेतला असेल गुड्स सर्व्हिसचा तर तिकडे तो घेता येईल. हा चार्ट मांडण्याचा विषय हाच होता फक्त की विदाउट कन्सिडरेशन रिलेटेड पर्सन किंवा डिस्ट्रिक्ट पर्सन नाही आहे तर त्याच्याकडनं कुठली सर्व्हिस घेतली असेल, त्याने दिली असेल विदाउट कन्सिडरेशन तर त्याविषयी टॅक्सेबिलिटी येत नाही. टॅक्सेबिलिटी येते कुठे हे 3 पॉईंट दिले, पण ह्याविषयी काहीच नाही की जर का विदाउट कन्सिडरेशन जर रिलेटेड पर्सन नाही आहे किंवा अदर एस्टॅब्लिशमेंट नाही आहे, डिस्ट्रिक्ट पर्सन नाही आहे तर तो तुम्हाला फुकटपणे सर्व्हिस का देईल. देत असेल तर घ्या, त्याचं काय टॅक्सीवर होणार नाही. आलं लक्षात. मी काय हे बोलवतो की असं कोणाला फुकट देणार नाही. या कंट्रीमध्ये एखादी कंपनी असेल ती दुसऱ्या कंट्रीमधल्या काही संबंध नसलेल्या दुसऱ्या कंपनी त्यांना का एखादी सर्व्हिस इम्पोर्ट करू शकतील, ही शक्यता नाही आहे. त्यामुळे तो विषय घेतलेलाच नाही तरतुदीमध्ये. जी शक्यता आहे तेवढे यात घेतलेलं आहे किंवा ज्याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे ते विषय याच्यामध्ये घेतलेले आहे. त्यांना क्लिअर आहे. आपण सेक्शन
7.1 बघितला, त्यातले क्लॉज बघितले. आता 7.2 मध्ये ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड इन शेड्यूल 3 हे कशा करतायत? शॅल बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये शेड्यूल 3 म्हणजे यामध्ये ही यादी आहे, सूची आहे, लिस्ट आहे. त्यामध्ये 8 ॲक्टिव्हिटीज आहेत, 8 त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्याच्यावरती सप्लाय घेतला असेल तर कुठल्या प्रकारचा टॅक्स लागणार नाही. शॅल बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे हे स्कोपच्या बाहेर राहील, GSTच्या स्कोपच्या बाहेर राहील. आणखी बीमध्ये काय दिलं आहे? बी क्लॉजमध्ये सच ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स अंडरटेकन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, state government or any local authority in which they are engaged as public authorities as may be notified by the government on the recommendation of the council. म्हणजे गव्हर्नमेंट नोटिफाय करेल ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन्स सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील किंवा लोकल अथॉरिटीच्या असतील, सर्व्हिस दिली गव्हर्नमेंटने ॲज अ पब्लिक अथॉरिटी, काय चार्जेस घेतले लोकांकडनं, तर त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल होणार नाही, कारण ते ट्रान्झॅक्शन नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. लक्षात. पण ते नोटिफिकेशन काढून सांगितलं जाईल. इथे 8 एंट्रीज ज्या आहेत शेड्यूल 3 मध्ये, नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, आणि गव्हर्नमेंटच्या कुठल्या सर्व्हिसेस असतील तर त्या नोटिफाय करून सांगितलं जाईल की ह्या सर्व्हिस आहेत, या 4 ते लागत असेल. तुम्ही समजा ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेला तर गव्हर्नमेंट एक चार्ज घेतात, 200-300 रुपये चार्ज आहे गव्हर्नमेंट, तो भरायला लागतो. मग त्याच्यावरती GST लागणार. जर तो सप्लाय असेल, लायसन्स मिळण्याकरता चार्जेस आहेत, सप्लाय असेल तर त्यावर GST लागणार. पण जर त्यांनी नोटिफिकेशन काढून सांगितलं, किंवा एक ऑप्शन काय असतो की तो सप्लायमध्ये आला आहे तर त्याला एक्झाम करा, मग नोटिफिकेशन एक्झाम्शनचं त्यात येईल की गव्हर्नमेंटची ही सर्व्हिस आहे, ही आम्ही एक्झाम करतो. आणि दुसरा ऑप्शन इथे आहे की नोटिफिकेशन काढून सांगतील की ही ट्रान्झॅक्शन किंवा ही ॲक्टिव्हिटी ही सप्लायच नाही. आपण जी डेफिनेशन बघितली सप्लायची, त्यामध्ये तुमची ॲक्टिव्हिटी आली किंवा त्यामध्ये तुमचं ट्रान्झॅक्शनचं आलं तर ते GST लागण्यासाठी पात्र होईल. पण जर एक्झाम नोटिफिकेशनमध्ये ती सर्व्हिस किंवा ते गुड्स जर त्यांनी नोटिफाय केले तर मग ते करमुक्त होतं. आणि तिसरा ऑप्शन काय? या शेड्यूल 3 प्रमाणे जर त्या यादीमध्ये तुमचं ॲक्टिव्हिटी आली तर मग ते GSTच्या स्कोपच्या बाहेर जातं, ते सप्लायच नाही असा त्याचा अर्थ होतो. मग त्यावर GST लागू शकत नाही. ॲक्टिव्हिटीज टू बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. याला एक म्हटलं जातं की निगेटिव्ह लिस्ट. हा शब्द कुठला आला? हा शब्द आला सर्व्हिस टॅक्समध्ये. अशी यादी होती की या सर्व्हिसेस ज्या आहेत याच्या ही निगेटिव्ह लिस्ट आहे, या सर्व्हिसेसवरती सर्व्हिस टॅक्स लागणार नाही. दुसरं, ट्रान्झॅक्शन्स ऑर ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ स्कोप ऑफ GST. आता खाली 8 त्यांनी दिलेली ट्रान्झॅक्शन्स आहेत, आपण बघूया वन बाय वन. सर्व्हिसेस बाय ॲन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ ऑर इन रिलेशन टू हिज एम्प्लॉयमेंट. आता याच्यामध्ये जी सॅलरी मिळते ती कशाप्रकारे मिळते? बेसिक सॅलरी, मग HRA, DA, आणखीन काही अलाउन्स असतात. कुठल्याही प्रकारे एम्प्लॉई आहे म्हणून त्याला एम्प्लॉयर जे काही पैसे देत असेल त्याच्यावरती GST लागणार नाही. आता बघा आपली इलेक्ट्रिसिटी आहे ना, त्याचे आपल्याला एक बिल पाठवते, वीज कंपनी आपल्याला बिल पाठवते, त्याच्यावरती जे विजेचे चार्जेस आहेत ते एक्झाम केले. पण जर एखाद्याचं जे वीज कनेक्शन आहे, लाईटचं जे कनेक्शन आहे ते जर डिस्कनेक्ट झालं, म्हणजे बिल भरलं नाही म्हणून डिस्कनेक्ट झालं, तर परत रिकनेक्ट करण्याचे ते 200 रुपये 300 रुपये चार्जेस घेतात. त्याच्यावर GST लागतो. म्हणजे फक्त जे काय आपल्याला तुम्ही किती युनिट वापरता त्या युनिटप्रमाणे तुम्हाला बिल येतं. तर ती जी आपण युनिट घेतो, इलेक्ट्रिसिटी बनवली जाते, ती स्टोअर केली जाते, आणि स्टोअर केलेली इलेक्ट्रिसिटी जी आहे ही केबल थ्रू डिस्ट्रीब्यूट केली जाते.
इलेक्ट्रिसिटी गुड्स आहे, हे लक्षात घ्या. इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस नाही आहे. इलेक्ट्रिसिटी बनवता येते, ती केबल थ्रू आपल्या घरात येते ना, हे ते गुड्स आहे आणि ते एक्झाम केलेलं आहे. म्हणजे सप्लायमध्ये येईल इलेक्ट्रिसिटी आणि सप्लायमध्ये आल्यानंतर मग त्याचा रेट नोटिफाय केला आहे तर टॅक्सेबल होईल. पण जर ते एक्झाम्शनमध्ये टाकलं तर करमुक्त होईल. हे लक्षात घ्या. आपण जे बघतोय ह्यात काय म्हटलंय की सप्लायमध्ये हे येणारच नाही, हे सप्लायच नाही. एक्झाम्शनमध्ये इलेक्ट्रिसिटी टाकली त्यांनी, पण इतर जे चार्जेस आहेत, कोणाला नवीन कनेक्शन पाहिजे म्हणून काय चार्जेस आहेत, कोणाला कनेक्शन डिस्कनेक्ट झालं म्हणून चार्जेस आहेत, हे एक्झाम नाही केलं. जर एक्झाम नाही केलं तर टॅक्सेबल आहे. आणि जर शेड्यूल 3 मध्ये नाही आहे तर ते सप्लायमध्ये येईल. लक्षात घ्या. शेड्यूल 3 मध्ये नाही आहे तर सप्लायमध्ये येईल. सप्लायमध्ये आलं तर आयदर टॅक्सेबल असेल किंवा एक्झाम्पल असेल. समजतं ना काय. सप्लायमध्ये आहे की नाही आहे, तरी हे जे विषय आहेत यामध्ये दिलेले हे 8 ट्रान्झॅक्शन आहेत, ही सप्लायमध्येच येणार नाही. आणि सप्लायमध्ये जर आलं तर टॅक्सेबल असू शकतं किंवा मग करमुक्त असू शकतं. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय कॅज्युअल वर्कर टू एम्प्लॉयर हू गिव्स वेजेस ऑन डेली बेसिस. टू द वर्कर आर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द वर्कर इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. कॅन्टीन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई ॲज पार्ट ऑफ पॅकेज शॅल नॉट बी सप्लाय. परमनंट वर्कर असो किंवा टेम्पररी असो, डेली बेसिसवरती असो, मग त्याला सॅलरी मिळेल, त्याला वेजेस मिळेल, त्याला आणखीन लंच डिनर जे काय स्नॅक्स जे दिलं जाईल, हे सगळ्यासाठी जे काय त्याला एम्प्लॉयर देतोय याच्यावरती कुठेही GST येणार नाही. आता कॅन्टीनसाठी काही कुपन दिलेले आहे, हा तुम्ही कुपन घ्या, मग ह्या कुपनसाठी तुम्हाला एक चार्जेस असतील, एक नॉमिनल चार्जेस, मग ते घेऊन तिकडे जा. जे काय असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे GST लागणार नाही. सर्व्हिस कोणी दिली, एम्प्लॉयरने दिली, कोणाला दिली, एम्प्लॉयरला दिली. मग ही सर्व्हिस जर इथे शेड्यूल 3 मध्ये नसती तर ही आयदर टॅक्सेबल झाली असती किंवा मग एक्झाम झाली असती. थोडं हे वेगळे एक्झाम्पल आहे बघा. अन्नपूर्णा इज अ डायरेक्टर ऑफ निलगिरी लिमिटेड receiving remuneration which is declared as salaries in the books of company. डायरेक्टर आहे, एक व्यक्ती डायरेक्टर आहे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. आता याच्यामध्ये काय आहे, या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जर डायरेक्टर असेल आणि त्याची सॅलरी जर असेल तर इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 192 आहे. याप्रमाणे काय होतं, त्याचा TDS कट होतो. जर TDS त्याचा कापला जातो तो एम्प्लॉई म्हणून. आता जर का एक डायरेक्टर असा असतो की जो एम्प्लॉई नसतो, मग डायरेक्टरनी कुठली सर्व्हिस दिली म्हणून त्याला काय फीस दिली तर त्याच्यावरती कंपनी RCM मध्ये टॅक्स भरते. पण इथे काय एम्प्लॉई आहे, डायरेक्टर आहे, एम्प्लॉई आहे. जर डायरेक्टर एम्प्लॉई असेल मग डायरेक्टरनी सर्व्हिस दिली कंपनीला आणि कंपनीला 2 लाख रुपये दिले तर ह्याच्यावरती GST लागणार नाही. फॉरवर्ड चार्ज पण नाही आणि रिव्हर्स चार्ज पण नाही. आता ह्याच्यामध्ये कसं होतं बघा, ओनली सर्व्हिसेस दॅट आर प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. अपॉइंटमेंट लेटर दिलं जाईल जेव्हा तो इथे एम्प्लॉई जॉईन होईल की तुम्हाला आम्ही कशा प्रकारे पेमेंट करणार आणि तुम्ही कशा प्रकारे काम करायचं आहे. जे एक ॲग्रीमेंट आहे एम्प्लॉयरमध्ये आणि एम्प्लॉईमध्ये, मग तिला एक अपॉइंटमेंट लेटर दिलं जाईल. आता ही जी केस आहे या केसमध्ये असं आहे बघा, एनी अमाऊंट पेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई फॉर नॉट जॉईनिंग अ कॉम्पिटिंग बिझनेस. ज्यावेळेस एखादा एम्प्लॉई एखादी कंपनी रिजाईन करतोय तेव्हा त्याला काय सांगितलं जातं की यापुढे तुम्ही काय करणार, कुठे जाणार. तर नॉर्मली कसं असतं की एखादा व्यक्ती इन्फोसिसमध्ये काम करतोय, एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर त्याला मायक्रोसॉफ्टकडनं चांगली ऑफर आली तिकडे जाईल, गुगलकडनं चांगली ऑफर जाईल तिकडे जाईल. यांचं कसं असतं
कंपनीचं बा तू आमच्याकडे काम केलं आहे तर आमच्या कॉम्प्युटर कंपनीकडे काम करू नये, ॲटलिस्ट 2 वर्ष 3 वर्ष काम करू नये. तो म्हणेल मग मला काय फायदा आहे, मी काय करू. मग तुला आम्ही कॉम्पेन्सेशन म्हणून 25 लाख देतो, 50 लाख देतो, पण त्यांच्याकडे जाऊन काम करू. समजलं मी काय म्हणतोय. एनी अमाऊंट पेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई फॉर नॉट जॉइनिंग अ competing business is paid for providing the service of forbearance to act and cannot be considered for providing service in the course of employment. आता ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये जो व्यवहार होईल त्यात 5 लाख 10 लाख 20 लाख 25 लाख रुपये दिले तर याच्यावर GST लागेल की नाही लागेल. आता हे काय इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट हे पेमेंट नाही होते, तू सोडतोय नोकरी तेव्हा त्याला सांगितलं जातं की ही जी अमाऊंट आहे तुला आम्ही देतो सर्टन अमाऊंट, तू आमच्या कॉम्प्युटर कंपनीमध्ये काम करायचं आहे. मे बी 2 वर्ष 3 वर्ष एक त्यांना लिमिट दिलं आहे, नंतर कर, आत्ता करू नको. म्हणजे आत्ता आमच्याकडे जे प्रोजेक्ट चालले त्यामध्ये जे काही तू काम करतोयस तर सिमिलर प्रोजेक्ट ते करत असतील तर तिकडे जाऊन त्यांना तू हेल्प केली तर मे बी त्यांचा प्रोजेक्ट आमच्या अगोदर पूर्ण होईल. ते आम्हाला नको आहे. आमचं नुकसान होऊ नये, आमच्या कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून तुला आम्ही 10 लाख रुपये देतो. तिकडे जाऊन काम करू नको, जॉईन करू नको. याच्यावर GST लागणार. कारण हे हा जो भाग आहे त्यांनी कंपनी सोडली. हे एम्प्लॉयमेंटसाठी नाही आहे, हे इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट नाही आहे. कॅनॉट बी कन्सिडर्ड फॉर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. हे कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट नाही. समजलं. हे अगोदर ठरलं नव्हतं, हे अटी शर्तीमध्ये नव्हतं, तो कंपनी सोडली असं वाटलंही नव्हतं. त्यामुळे हे कसं आहे, हे तसं नाही. आशुतोष अँड इंडिपेंडेंट डायरेक्टर इन निलगिरी लिमिटेड सर्व्हिस, sitting fee of ₹12,000. Since as per the Companies Act, independent director should not have been an employee of the company. Services provided by Ashutosh to Nilgiri Limited are not in course of employment. हे एम्प्लॉयमेंटचा भाग नाही. एम्प्लॉई म्हणून जी काही अमाऊंट एम्प्लॉयर देतो त्याच्यावर GST लागणार नाही. याचा अर्थ एवढा आहे. आणि ही 2 एक्झाम्पल जी आहे ही कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये येत नाही. आलं लक्षात. त्यांनी जे महिन्याभर काम केलं त्याची कन्सिडरेशन, त्याचं कन्सिडरेशन म्हणून त्याला जी अमाऊंट दिली जाते ती सॅलरी आहे. आणि ही ज्या अमाऊंट आहे या दुसऱ्या केसमध्ये हा जो डायरेक्टर आहे आता एम्प्लॉई नाहीच आहे, कंपनीचा हा एम्प्लॉई नाहीच आहे. आणि दुसऱ्या ह्या केसमध्ये एम्प्लॉयर त्याला पेमेंट करतो आहे, ते एम्प्लॉई म्हणून करत नाही. तू दुसऱ्या कंपनीचा एम्प्लॉई 2 वर्ष होऊ नये म्हणून त्याला एक प्रकारे तो त्याग करणं जे फॉर्बिरन्स आहे ते सहन करणं किंवा त्याग करणं, तिकडे काम करणं, याच्यासाठी त्याला तो मोबदला दिला जातो. तो इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट नाही. सर्व्हिसेस बाय एनी कोर्ट और ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन कोर्ट. आता कोर्ट जेव्हा असतं, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, जेव्हा कोर्टामध्ये कोणाची केस उभी राहते तेव्हा त्यांना एक कोर्ट फी भरायला लागते. फीज टेकन बाय एनी कोर्ट और ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन कोर्ट इज आउटसाइड द स्कोप ऑफ सप्लाय. कोर्ट किंवा ट्रिब्युनल जे एस्टॅब्लिश झालेलं आहे कुठल्याही भारतातल्या कुठल्याही कायद्यानुसार, ओके, तर त्याच्यामध्ये जी कोर्ट फीज दिली जाईल, एनी कोर्ट सर्व्हिसेस जी आहे ती देण्याकरता, म्हणजे कोर्टाची सर्व्हिस देण्याकरता काही कोर्ट फीज द्यायला लागते. ही जी फीज आहे त्याच्यावर GST लागणार नाही. फंक्शन्स परफॉर्म बाय मेंबर्स ऑफ पार्लमेंट. मेंबर ऑफ पार्लमेंट आता आपण निवडून दिलं लोकसभेसाठी, खासदार असतील, स्टेट लेजिस्लेचर, मेंबर ऑफ पंचायत म्हणजे आमदार असतील, पंचायत
मेंबर ऑफ पंचायत, मेंबर ऑफ म्युनिसिपालिटी, हे ग्रामसेवक, नगरसेवक, मेंबर ऑफ लोकल अथॉरिटी, यांना काय सर्टन अमाऊंट मिळते. ते काम करतात लोकांसाठी म्हणून त्यांना काय अमाऊंट दिली जाते सरकारकडनं. तर ते गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज नसतात, त्यांना अमाऊंट दिली, ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, जनतेकरता काम करतात म्हणून त्यांना जी अमाऊंट दिली जाते त्याच्यावर जीएसटी लागू होणार नाही. The duties performed by any person who holds any post in pursuance of the provision of Constitution in that capacity. आता त्याच्यामध्ये the work done by the President of India, Prime Minister of India, judges of all level of courts, or anybody holding a public post, public office would not amount to supply goods or services. Telecom Regulatory Authority. Duties performed by any person as chairperson or member of director of body established by central government, state government, local authority, who is not deemed as an employee. जसं हे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ट्राय इज ऑल्सो बॉडी एस्टॅब्लिश बाय सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. मग त्याचे चेअरमन, मेंबर, डायरेक्टर हे एम्प्लॉई नसतात. तर त्यांना जे पेमेंट दिलं तर गव्हर्नमेंटकडनं त्याच्यावरती जीएसटी लागणार नाही. सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, ब्युरियल, क्रिमेटोरियम. एखादा व्यक्ती जेव्हा मृत होतो तेव्हा त्याला त्याच्यावरती अंतिम संस्कार केले जातात. मग त्याला जाळत असतील, पुरत असतील, तर जे काय त्याच्या अंतिम संस्कार करता जो खर्च होतो, समजा एखादी ऑथॉरिटी आहे. आता अशी परिस्थिती आली आहे की ज्या लोकांची मुलं फॉरेनला गेली त्यांना भारतामध्ये यायला वेळ नाही. त्यांनी अशी ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट करून ठेवली की आमची आई किंवा वडील गेले, सगळं तुम्ही करा, आम्ही ऑनलाईन अटेंड करू आणि तुम्हाला जे काय असेल 2-5 लाख रुपये आम्ही पाठवून देऊ, तुम्ही सगळं करून द्या. मग सगळं ते करणाऱ्या संस्था म्हणजे अशा प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे असे लोक आहेत, असे बिझनेसेस आहेत. आपण एक बिझनेस झाला. मॉर्च्युरी शवगृह, ज्यामध्ये ती डेड बॉडी ठेवली जाईल. ट्रान्सपोर्टेशन ऑफ डिसीज, त्या मृताला ट्रान्सपोर्ट केलं जाईल, त्यातनं वाहून नेलं जाईल गाडीतनं एखाद्या. अ मॉर्च्युरी कीपिंग अ डेड बॉडी इन इट्स प्रिमायसेस वुड नॉट अमाउंट ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. ट्रान्सपोर्टेशन ऑफ डिसीज, मृतक फ्रॉम द हॉस्पिटल और एनी अदर प्लेस टू द क्रिमेटोरियम और अ ब्युरियल ग्राउंड वुड नॉट बी अ सप्लाय. आणि पर्सन असिस्टिंग विथ द रिच्युअल्स ऑफ अ फ्युनरल, अंतिम संस्कारामध्ये जे काय विधी केले जातील, ते जे करणारे लोक आहेत ते जे चार्जेस घेतील त्याच्यावरती कुठलाही जीएसटी लागणार नाही. आउट ऑफ स्कोप ऑफ जीएसटी या सर्व्हिसेस असतील. आता बघा, एखाद्याचं लग्न विधी वगैरे करणारे लोक असतात, पंडित असतात, कुठल्याही धर्माचे असतात, त्यांचे जे चार्जेस आहेत, होम हवन करायचं आहे, गृहशांती करायची आहे, त्यांचे चार्जेस आहेत, हे सप्लायमध्ये येतील की नाही येतील. पहिली गोष्ट हे सप्लाय गुड्स होईल, सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल. सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल, बरोबर आहे. मग ह्याच्यावरती जर आपण आता बघतोय शेड्यूल 3 मध्ये, या यादीमध्ये जर ही सर्व्हिस येत नाही किंवा कुठली सर्व्हिस येत नाही किंवा गुड्स येत नाही तर ती सप्लायमध्ये येईल. म्हणजे जे असे कुठले पंडित किंवा ब्राह्मण यांची सर्व्हिसेस किंवा आणखीन कुठले ख्रिश्चन पादरी असतील किंवा आणखीन कुठल्या धर्माचे मौलवी असतील, ते कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतील असे, तर त्या सर्व्हिसेस जर शेड्यूल 3 मध्ये येत नाही तर त्या टॅक्सेबल होतील, ते सप्लायमध्ये येतील. सप्लायमध्ये आल्या जर त्या एक्झाम नाही केल्या तर टॅक्सेबल होतील. तुम्ही जेव्हा एक्झाम्शन बघाल तेव्हा त्याच्यामध्ये अशा काय धार्मिक विधी करणारे जे काय सर्व्हिसेस आहेत त्या तिथे असतील, त्या एक्झाम केलेल्या आहेत, त्या एक्झाम केलेल्या आहेत. म्हणजे अंतिम संस्कार करणारे जे काही विधी आहेत, रिच्युअल्स आहेत, ते जे लोक करतात त्याच्यावर जीएसटी येणार नाही. हे सप्लायवरती येणार नाही. पण इतर कुठले संस्कार कुठल्या धर्मात केले जात असतील, रीतिरिवाज जे असतात, रिच्युअल्स म्हणजे ते जे लोक करतात आणि ते जे चार्जेस घेतात ते जर आउट ऑफ स्कोप ऑफ जीएसटी नाही आहे तर ते जीएसटीच्या स्कोपमध्ये येतील आणि ते अनलेस एक्झाम टॅक्सेबल होते. लक्षात
मी मला काल विचारलं ना एक्झाममध्ये आणि ह्यात फरक काय, आता होतो ना क्लिअर. ह्याच्यावर टॅक्स लागू शकत नाही कारण की यात दिलेलं आहे की हे आउट ऑफ स्कोप ऑफ GST आहे. पण ज्या सर्व्हिसेस इतर गोष्टी कुठल्या आहेत रिच्युअल्सच्या त्या सगळ्या सप्लायमध्ये येतात. सप्लायमध्ये जर आलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंटनी जर त्या एक्झाम केल्या, उद्या गव्हर्नमेंटला वाटलं की नोटिफिकेशन काढून हे एक्झामशन विड्रॉ करू तर टॅक्सेबल होतं. सेल ऑफ लँड, सेल ऑफ लँड, जमीन कधीही विका, जमीन जमीनच असते. पण बिल्डिंग असेल तर बिल्डिंगमध्ये असं आहे सेल ऑफ बिल्डिंग. एक विषय आहे सेल ऑफ लँडचा, दुसरा आहे सेल ऑफ बिल्डिंगचा. आता बिल्डिंग ही बनवायला लागते, त्याचं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. लँड कशी आहे, लँड ही नॅचरल आहे, ही आहेच ती लँड, जमीन आहेच, ती जमीनच होती, जमीनच आहे, जमीनच राहील. पण बिल्डिंग तशी अस्तित्वामध्ये येत नाही, बांधल्याशिवाय येत नाही. आता जर कन्स्ट्रक्शन ऑफ, जर तुम्ही कन्स्ट्रक्शन बघाल तर मग शेड्यूल 2मध्ये पॅराग्राफ 5मध्ये त्यामध्ये क्लॉज बीमध्ये तो विषय घेतला आहे की जर जोपर्यंत बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होते आणि त्या बिल्डिंगला कंप्लिशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती बिल्डिंग नाही. जेव्हा तुम्ही एखादं लँड जेव्हा तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला घर बांधायचं आहे, मग तुम्हाला संबंधित जी ऑथॉरिटी असेल त्याची परमिशन घ्यायला लागेल की आम्हाला घर बांधायचं परमिशन द्या. मग ते डॉक्युमेंट मागवतील की तुम्ही याची ह्या जमिनीचे ओनर आहेत, डॉक्युमेंट द्या, तुमचा काय प्लॅन आहे तो प्लॅन द्या, आणि मग तुम्हाला ॲप्रूव्ह केलं जाईल की हां तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. मग अटी शर्तीवर तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे बिल्डिंग बांधली पाहिजे त्याचे एक वेगळे नियम आहेत, त्यानुसार तुम्ही ते कन्स्ट्रक्शन करा. कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं का, आता आम्हाला कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे, मग तुम्हाला ती ऑथॉरिटी ज्यांनी तुम्हाला परमिशन दिली होती घर बांधा म्हणून, ते तुम्हाला तुम्ही बरोबर घर बांधलेलं आहे नियमाप्रमाणे तुम्हाला कंप्लिशन सर्टिफिकेट देते. ओके. आता एखादी बिल्डिंग एखादा बिल्डर बांधतोय तर तो ऑथॉरिटीकडनं परमिशन घेईल, मग ती बिल्डिंग नियमाप्रमाणे बांधली गेली की नाही बांधली गेली हे चेक होईल ऑथॉरिटीकडनं, आणि मग त्यांना कंप्लिशन सर्टिफिकेट देईल. आणि जर ती बिल्डिंग कोसळली त्याचा अर्थ काय होता, त्यांनी नियमाप्रमाणे बांधली नव्हती, मग त्यांना कंप्लिशन सर्टिफिकेट दिलं कोणी, कुठे अधिकाऱ्याने दिलं. लक्षात घ्या की प्रॉपर त्यामध्ये मटेरियल वापरलं पाहिजे, प्रॉपर पद्धतीने काम झालं पाहिजे, जेणेकरून त्या बिल्डिंगला चांगलं लाईफ मिळेल आणि कोणाच्या जीवाला धोका होणार नाही. याची जबाबदारी कोणाची आहे, कायदे कोण बनवतो, सरकार. मग असे कायदे बनवले गेले की तुम्ही तुमची जमीन आहे, तुम्ही तुमच्या खर्चाने बिल्डिंग बांधणार आहात, पण त्याची परमिशन घेतली पाहिजे, परमिशनप्रमाणे ते घर बांधलं पाहिजे, बिल्डिंग बांधली पाहिजे. आणि बांधून पूर्ण झाल्यानंतर मग परत तुम्ही आमच्याकडे ॲप्लिकेशन द्या की बिल्डिंग पूर्ण झालेली आहे, आता आम्हाला तुम्ही CC द्या, कंप्लिशन सर्टिफिकेट द्या. ती राहण्यायोग्य असेल तर मग त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्या. तर समजा एक 4 विंग बांधल्या असतील तर पहिली विंग पूर्ण झाली, बाकी 3 विंगचं काम चालू आहे, तर प्रोजेक्ट कंप्लीट नाही झाला आहे, पण एक जो भाग आहे तो राहण्यायोग्य झालेला आहे, मग तिथे त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतं की हे इथे लोक राहायला येऊ शकतात. मग काही स्टेटमध्ये काही शहरांमध्ये अशा प्रकारे OC आहे, काही ठिकाणी फक्त CC मिळते. वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे कायदे आहेत. त्यानुसार असं केलं गेलं आहे की त्याला कंप्लिशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट हे जर मिळालं एकदा बिल्डिंगला, मग त्याच्यावर GST लागणार नाही. ओके. शेड्यूल 2मध्ये पॅराग्राफ 5 क्लॉज बीमध्ये काय म्हटलं आहे, जर कन्स्ट्रक्शन आहे, तुम्ही जेव्हा फ्लॅट बुक करता आणि त्याची CC किंवा OC आलेली नाही आहे, म्हणजे वर्किंग प्रोग्रेस आहे त्या बिल्डिंगचा, तर ती कन्स्ट्रक्शन सर्व्हिस तुम्ही घेता असं GST लॉमध्ये ट्रीट केलं जातं. आणि ती सप्लाय सर्व्हिस आहे म्हणून त्याच्यावरती बिल्डर 1%, 5% अशा प्रकारे जो रेट प्रिस्क्राईब केला आहे त्याप्रमाणे तो GST तुम्हाला द्यायला लागेल आणि बिल्डरला जमा करायला लागेल गव्हर्नमेंटला. पण बिल्डिंग कंप्लीट झाली, CC आली, ते बिल्डर बोर्ड लावतो
की CC रिसिव्ड नो GST. कारण की शेड्यूल 3 सांगतो की त्याच्यामधला पॅराग्राफ 5 की सेल ऑफ लँड आणि सेल ऑफ बिल्डिंग जर CC आलेली आहे तर GST ॲप्लिकेबल होणार नाही. It is quite clear that sale of land will not attract GST and sale of building after obtaining completion certificate or after its first occupation will not attract GST. Sale of building before its first occupation or before issuance of completion certificate will tax under GST and shall be treated as supply of service. Actionable claim. Actionable claim. ओके, हा जो आहे हा गुड्स आहे, हे आपण बघितलं पुढच्या डिफिनेशनमध्ये. आता शेड्यूल 3 सांगतो की ॲक्शनेबल क्लेम नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. म्हणजे गुड्समध्ये येत जरी असं ॲक्शनेबल क्लेम, पण पुढे काय म्हटलं आहे, अदर दॅन स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम. स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम हे सप्लाय ऑफ गुड्स असतील. आता स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम्स कुठले आहेत हे आपण काल पण मी दाखवलं होतं. ॲज पर सेक्शन 2 क्लॉज त्यांनी अमेंडमेंट करून हा 102A आणला आणि यात त्यांनी असं म्हटलं की ॲक्शनेबल क्लेम इन्वॉल्ड इन बाय वे ऑफ बेटिंग, कसिनोज, गॅम्बलिंग, हॉर्स रेसिंग, लॉटरी, ऑनलाईन मनी गेमिंग. आता ऑनलाईन मनी गेमिंग पण डिफाईन केलं आहे सेक्शन 80A मध्ये. ऑनलाईन गेमिंग मीन्स ऑफरिंग ऑफ अ गेम ऑन द इंटरनेट ऑर an electronic network and includes online money gaming. Online money gaming, online gaming है आणि online money gaming मतलब online money gaming means online gaming in which players pay or deposit money or money's worth including virtual digital asset. आता virtual digital asset म्हणजे जसं एक मिनट सांगतो मी. इन द एक्सपेक्टेशन ऑफ विनिंग मनी और मनीज वर्थ इंक्लूडिंग वर्चुअल डिजिटल असेट इन एनी इव्हेंट इंक्लूडिंग गेम, स्कीम, कॉम्पिटिशन और एनी अदर ॲक्टिव्हिटी ऑर प्रोसेस. तुम्ही बिटकॉइन ऐकलं आहे? बिटकॉइन आता हे व्हर्च्युअल डिजिटल असेट आहे बिटकॉइन. अशा प्रकारचे आता काही कॉईन येतील की जे ॲक्च्युअली एक्झिस्ट करत नाही पण ते व्हर्च्युअली आहे आणि एखाद्या तुम्हाला कन्सेशन पे करायचं आहे तुम्ही त्या बिटकॉईनने पे करू शकता. मग तेच त्याने दिलं आहे की ऑनलाईन मनी गेमिंग मीन्स ऑनलाईन गेमिंग इन विच प्लेयर पे ऑर डिपॉझिट मनी और मनीज वर्थ इंक्लुडिंग व्हर्च्युअल डिजिटल असेट. म्हणजे जे डिपॉझिट किंवा मनीज वर्थ दिलं जातं तर 500 रुपये आहे तर 500 रुपये मी तुम्हाला UPIने पे करेन, NEFT करेन किंवा मग माझ्याकडे बिटकॉइन आहे ते देईन किंवा आणखी कुठं असं प्रकारचं व्हर्च्युअल डिजिटल असेट आहे ते देईन. पण सप्लायरला काही अमाऊंट मिळाली त्याची, हे लक्षात घ्या. मग त्यामुळे ते इन्क्लूड केलं. बदलत्या काळानुसार या गोष्टी कायद्यामध्ये बदल आणावे लागतात. वेदर आर नॉट इट्स आउटकम और परफॉर्मन्स इज बेस्ड ऑन स्किल. आता काय अशा केसेस गेल्या ऑनलाईन मनी गेमिंगच्या, त्यांनी सांगितलं की आम्ही जुगार म्हणून तसा घेत नाही की लकी ड्रॉ किंवा असं नाही आहे. तर जे पार्टिसिपंट आहे त्यांना त्यामध्ये आपला IQ वापरायला लागतो, त्यांना काय लॉजिक वापरायला लागतं. म्हणून मग आता डिफाईन केलं की जे पार्टिसिपंट आहेत त्यांना परफॉर्मन्स बेस किंवा कुठलं स्किल असं कुठलं काय नाही आहे. काही पण असो कशाही प्रकारे तो गेममध्ये ते आपलं स्किल वापरो न वापरो कशाही प्रकारे तो गेम असो या सगळ्यावरती GST येणार. अदरवाईज काय होतं, पहिले ॲक्शनेबल क्लेम अदर दॅन लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंग. त्यांचं म्हणणं होतं की आमचा जो ऑनलाईन मनी गेमिंग आहे किंवा ऑनलाईन गेमिंग आहे हा लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंगमध्ये येतो. गॅम्बलिंग म्हणजे कसं झालं की तुम्ही एक नंबर लावा, तो आला तुम्हाला पैसे मिळतील. तुमच्याकडे जी लॉटरी आहे तो नंबर लागला तुम्हाला मिळते. या तुम्ही कुठलेही स्किल वापरत नाही. पण आमचा जो गेम आहे त्यामध्ये आम्ही अशा प्रकारे तो गेम बनवला आहे की ज्यामध्ये स्किल वापरायला लागतं. म्हणजे हे लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंगसारखं नाही आहे, हे वेगळ्या प्रकारचं आहे. आलं लक्षात? मग हे सगळं यामध्ये त्यांनी कव्हर केलं. अँड वेदर द सेम इज परमिसेबल और अदरवाईज अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन.
व्हर्च्युअल डिजिटल असेट हे इन्कम टॅक्समध्ये डिफाईन केलेलं आहे. आलं लक्षात? आता जसं हे आलं तर ह्यामध्ये आपण लास्ट टाइम जे बघितलं व्हॅल्युएशन, मग यामध्ये त्यांनी हा रूल अमेंड करून आणलं की व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन केस ऑफ ऑनलाईन मनी इन्क्लुडिंग ऑनलाईन मनी गेमिंग काय असेल आणि कसिनोमध्ये काय असेल. तशी तिकडे अमेंडमेंट केली की या ॲक्टिव्हिटीज ॲक्शनेबल क्लेम आउट ऑफ, त्यातनं त्याने केलं की स्पेसिफिक ॲक्शनेबल क्लेम. ॲक्शनेबल क्लेम काय आहे, तो सप्लायमध्ये येत नाही, पण अदर दॅन स्पेसिफिक ॲक्शनेबल क्लेम. मग ज्यामध्ये त्यांनी ऑनलाईन मनी गेमिंग आणि कसिनो पण टाकलं, पण त्याची व्हॅल्यू काय असेल, कुठल्या व्हॅल्यूवर गिफ्ट लागेल, ती जी व्हॅल्यू आहे स्पेसिफिकली, मग त्यातून तुम्हाला व्हॅल्युएशनला हे आलं की द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ऑनलाईन गेमिंग including supply of actionable claim involved in online money gaming shall be the total amount paid or payable to or deposited with the supplier by way of money or money's worth including virtual digital asset by or on behalf of the player. Hello Ashok. समजलं ना? म्हणजे जर टॅक्स घ्यायला पाहिजे तर पहिले सप्लायमध्ये आलं पाहिजे. ते सप्लायमध्ये जर आणलं तर कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स घ्यायचं आहे ते पण क्लिअर पाहिजे. म्हणजे जर का मी त्यामध्ये पार्टिसिपेट करणारा 500 रुपये जर दिले असेल तर त्यांना 500 रुपये ही ती पेबल अमाऊंट आहे, माझी अमाऊंट पेड और पेबल टू और डिपॉझिटेड विथ द सप्लायर. मी सप्लायरकडे मला बाबा ह्याच्यात पार्टिसिपेट करायचं आहे, मी ती त्याचा लाभ मला मिळणार आहे ना. जर मी जिंकलो तर मला मिळणार आहे ना, मी रिसिपियंट आहे. त्यांनी अरेंज केलं आहे तो ऑनलाईन मनी गेमिंग, तेही सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहेत. त्यांनी GST 500 रुपये तुम्ही घेतलेले आहेत त्याच्यावर द्यायला पाहिजे. अशा प्रकारे हे व्हॅल्युएशन केलेलं आहे. सेम कसिनोमध्ये पण तसंच आहे की द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ॲक्शनेबल क्लेम इन कसिनो शॅल बी द टोटल अमाऊंट पेड बाय ऑर पेबल बाय ऑन बिहाफ ऑफ द प्लेयर फॉर द परचेस ऑफ टोकन, चिप्स, कॉईन्स, तिकट्स. पहिले पैसे भरायचे, तिथनं मग कॉईन घ्यायचे किंवा टोकन घ्यायचं. कशामध्ये असतं ना, ते चक्र ठेवतात, मग त्यात ते नंबर लावतात, अशा प्रकारचं काय असतं ना. मग त्याकरता तिथे डायरेक्टली कॅश लावत नाही, ते टोकन किंवा असं काय लावलं जातं. ओके. तर जी संपूर्ण अमाऊंट त्याची ते परचेस केलेली आहे, टोटल अमाऊंट पेड और पेबल परचेस ऑफ टोकन किंवा पार्टिसिपेंट इन एनी इवेंट इंक्लुडिंग गेम, स्कीम, कॉम्पिटिशन और एनी अदर ॲक्टिव्हिटी और प्रोसेस इन द कसिनो इन केस वेअर द टोकन, चिप्स, कॉइन्स वॉट एव्हर नेम कॉल्ड आर नॉट रिक्वायर्ड. काय पे केलं त्यांनी, मग ते कॉईन नाही आहेत, काय अमाऊंट पे केली. कशा प्रकारे विचार करायला लागतो लॉ कायद्याबरोबर बनवणार नाही, लक्षात ठेवा. सरकारने सांगितलं असं आपल्याला टॅक्स घ्यायचा आहे, कायदा घ्यायचा आहे, मग लॉ मेकर या प्रकारे कायद्यामध्ये बदल करतात. समजलं ना? काय कायदा लागू करण्याचा अधिकार सरकारचा आहे, संबंधित मंत्री त्याविषयी आदेश देत असेल, पण हे करतो कोण, जे कायदे तज्ञ असतात ते करतात ना. म्हणून आपण असं म्हणतो की लॉ मेकरनी कशा प्रकारे लॉ बनवला बघा. पहिले सप्लायमध्ये आणलं पाहिजे, म्हणून शेड्यूल 3 मधून बाहेर काढलं त्याला की हा ॲक्शनेबल क्लेम आहे. ॲक्शनेबल क्लेम आहे, या ॲक्शनेबल क्लेममधनं ॲक्शनेबल क्लेम अदर दॅन स्पेसिफिक ॲक्शनेबल क्लेम हे टॅक्सेबल होते. सगळे ॲक्शनेबल क्लेम हे आउट ऑफ स्कोप ऑफ GST असतील एक्सेप्ट कुठले स्पेसिफिक ॲक्शनेबल क्लेम. समजलं ना? म्हणून पहिले ते गुड्समध्ये टाकलं. ॲक्शनेबल क्लेम हे गुड्समध्ये आहे,
आणि शेड्यूल 3 मध्ये आणलं की ॲक्शनेबल क्लेम एक्सेप्ट लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग पहिले काय होतं टॅक्सेबल होतं. आता हे ऑनलाईन गेमिंग कसिनो हे पण टॅक्सेबल केलं आणि व्हॅल्युएशनमध्ये याची व्हॅल्यू कुठली घ्यायची त्या व्हॅल्यूवर याची त्याला जायचं आहे. मग इथे आता कोर्ट मॅटर झाला. ते असं म्हणाले की आम्ही 1 लाख रुपये घेतले 90,000 परत विधानमध्ये वाटले आम्हाला 10,000 मिळाले तुम्ही जेटी 10,000 घ्या. आम्ही तिथे क्लिअर केलं आहे. आम्ही रूल केला व्हॅल्युएशनचा. होतं काय जेव्हा रूलमध्ये दिलेलं नसतं तरतूद केलेली नसते तेव्हा मग आपला अर्थ काढायला टॅक्स पेअर मोकळा असतो. आता इथे क्लिअर कट दिलं आहे की तुमची ॲक्टिव्हिटी टॅक्सेबल होईल. मग त्यामध्ये स्किल असो नसो म्हणजे ज्या मुद्द्यावरती केस होऊ शकते किंवा चालू केसेस त्या सगळ्या मुद्द्याला जर का त्यांना गव्हर्नमेंटला क्रॉस करून पुढे जायचं असेल तर हे कायद्यामध्ये आलं पाहिजे. हे कायद्यात दिलं गेलं पाहिजे की आमची सर्वे टॅक्सेबल आहे. एक दुसरं मग टॅक्सेबल आहे तर मग कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स घ्यायचा ती व्हॅल्यू कुठली असेल ज्यावर टॅक्स द्यायचा आहे हे पण आम्ही क्लिअर केलं आहे. मग तुम्ही सांगता की आम्ही 1,000 रुपये घेतले आणि 900 रुपये वाटले 100 रुपयावर टॅक्स देऊ हे चालणार नाही. कारण की आम्ही क्लिअरली दिलं आहे जेवढी अमाऊंट पे केली आहे पार्टिसिपंटनी ती सगळी अमाऊंट टॅक्सेबल आहे. म्हणजे टॅक्स तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही ॲक्टिव्हिटी करण्यापूर्वीच जर कायद्यात क्लिअर आहे तर नंतर तुमच्याकडे पळवाट नाही आहे टॅक्सपेअरकडे पळवाट नाही आहे की आम्ही 100 रुपयावर टॅक्स द्यायचा आहे 1,000 टॅक्स का देऊ म्हणजे नियमच केला आम्ही नियमच केला आहे. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम अ प्लेस इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी टू अनदर प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी विदाऊट सच गुड्स एंटरिंग इन टू इंडिया याला म्हटलं जातं मर्चंट ट्रेड. गुड्स एका कंट्रीमधनं विकत घ्यायचे आणि दुसऱ्या कंट्रीत विकायचे. सचिन रजिस्टर इन GST इन इंडिया परचेस करतो प्रोक्युरिंग गुड्स फ्रॉम ऑस्ट्रेलिया परचेस करतो ऑस्ट्रेलियावरनं and sending the same directly the customer in England without such goods entering into India. समजा एक 5 लाख रुपये त्या बँकेच्या अकाउंटला आले त्याला विचारलं हे 5 लाख रुपये तुला आले बरोबर आहे. तो म्हणेल की मी गुड्स परचेस केले त्याचे पण 4 लाख पेमेंट केले ते बघा आणि ते 4 लाखाचे गुड्स मी जे परचेस केले ते विकले 5 लाखाला त्याच्यावर GST त्याला भरायचा नाही आहे भरावा लागणार नाही. तिथे फॉरेन करन्सी आली ना 4 लाख इंडियन करन्सी गेली असेल पण 5 लाख फॉरेन करन्सी आली मग त्याला कॉम्पिटिटिव्ह कॉस्ट देता आली पाहिजे फॉरेनमध्ये. म्हणून गव्हर्नमेंट काय म्हणतं ह्याच्यावर आम्ही GST घेणार नाही. मग ह्याच्यावरती LUT वगैरे हा पण वापरायची गरज नाही. हे GSTच्या बाहेरच राहील. कारण एक्सपोर्ट जेव्हा म्हणतो ना तेव्हा एक्सपोर्टची पण डेफिनेशन आहे. हे एक्सपोर्टमध्ये येणार नाही. तुम्ही जे बघाल की हे असं करण्याची गरज काय होती आपल्याला होतं ना LUT की विदाऊट पेमेंट ऑफ IGST तो करू शकतो सप्लाय GST नाही येणार त्याला. पण हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे बघा आता इकडे एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ इट्स ग्रामॅटिकल व्हेरिएशन्स अँड कॉग्नेट एक्सप्रेशन मीन्स टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. आउट ऑफ इंडिया टू अ टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया. गुड्स भारतामध्ये असले पाहिजेत ना लक्षात घ्या.
जेव्हा गुड्स भारतामध्ये निर्माण झालेत, बनलेत, मग ते भारताबाहेर गेले तर एक्सपोर्टमध्ये येतात. पण गुड्स भारतामध्ये नाहीच आहेत, मी दुसऱ्या कंट्रीमधला तिसऱ्या कंट्रीत पाठवतो तर ते एक्सपोर्ट नाही होत. लक्षात घ्या, ते येतच नाही एक्सपोर्टमध्ये. मग जर मी गुड्स एक्सपोर्ट करतो तर मला एलजीडी वापरता येईल. जर टॅक्सेबल असेल तर मी एलजीडी वापरेन, विदाउट पेमेंट आयजीएसटी एक्सपोर्ट करेन. पण इथे काय केलं आहे की दुसऱ्या कंट्रीमधनं गुड्स उचलले एका कंट्रीमधनं आणि ते पाठवले. एक्सपोर्टच्या व्याख्येप्रमाणे, डेफिनेशनप्रमाणे हे एक्सपोर्ट होत नाही. भारतामधनं गुड बाहेर नाही गेले, भारताबाहेरनंच गुड परचेस केले आणि भारताबाहेरच विकले. तर ह्याला म्हटलं आहे की मर्चंट ट्रेडिंग. मग हे जे मर्चंट ट्रेडिंगचं ट्रान्झॅक्शन आहे हे पॅरा 7वा आणि 8वा हे नंतर अमेंडमेंट करून टाकण्यात आले. अगोदर 7 पॅरा होत्या त्यामध्ये, शेड्यूल 3मध्ये, हे नंतर आले. हे तुम्हाला पाहिजे ना फॉरेन करन्सी. मग तुम्ही ह्याला कशा प्रकारे नॉन टॅक्सेबल कराल, ह्याला तुम्ही कशा प्रकारे आउट ऑफ स्कोप कराल. मग गव्हर्नमेंटला असं वाटलं की हे शेड्यूल 3मध्ये टाकून देऊ. कोणी जो व्यक्ती बाहेरून गुड्स घेऊन बाहेरून विकतोय, नको जीएसटी, हे जीएसटीमध्ये येणारच नाही. इन अबाउट ट्रान्झॅक्शन Mr. Sachin shall not be liable to pay tax on the said supply as per para 7 schedule. आता यापुढे बघा, सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स टू एनी पर्सन बिफोर क्लिअरन्स ऑफ होम कन्झम्पशन. आता कसं होतं की ह्या पॅरा 8मध्ये ए आहे आणि बी दोन आहे. ओके, या पॅरामध्ये आणखीन 2 क्लॉज आहेत. मी पहिला सांगतोय. पहिला काय की गुड्स वेअरहाऊसमध्ये आले, की मी गुड्स इम्पोर्ट केले, ते JNPT पोर्टला आले. तिथे पोर्टमध्ये वेअरहाऊस एकदा ठेवले. सचिन रजिस्टर इन GST इन इंडिया, परचेस गुड्स फ्रॉम ऑस्ट्रेलिया, गुड्स रीच टू JNPT पोर्ट इंडिया अँड केप्ट द गुड्स इन कस्टम बॉन्डेड वेअरहाऊस विदाउट क्लिअरिंग इट्स फॉर होम कन्झम्पशन. म्हणजे जर गुड्स आले पोर्टमध्ये JNPTचे, गुड्स इम्पोर्ट झाले, तर त्यावरती कस्टम ड्युटी भरणं, जर लागू असेल तर IGST भरणं आणि कस्टममधल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहे या पूर्ण केल्यानंतर ते गुड्स मी घेऊन जाऊ शकतो. या प्रक्रियेला होम कन्झम्पशन म्हणतात. ओके, समजा माझ्याकडे कशाकुठे भरायला पैसे नाही आहेत किंवा मला जिकडे पुढे गुड्स पाठवायचे आहेत ते 2 दिवसानंतर पाठवायचे आहेत, मी ठेवू कुठे गुड्स. तर कस्टममध्ये गुड्स ठेवण्याची व्यवस्था असते. मग तिकडेच गुड्स ठेवून ठेवले गुड्स तिकडे. ते ठेवण्याचे जे काय चार्जेस असतील ते त्याला पे करायला लागतील. आता गुड्स कुठे आहेत, त्या कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये आहेत आणि विदाउट क्लिअरिंग होम कन्झम्पशन म्हणजेच गुड्स कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये आहेत. कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये गुड्स असताना इन द मेन टाईम सचिन सोल्ड दिस गुड्स टू मिस्टर सेहवाग वाईल दे वेअर इन वेअरहाऊस. आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे बिटवीन सचिन अँड मिस्टर सेहवाग इज नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ॲज पर पॅरा 8A ऑफ शेड्यूल. गुड्स आले कस्टममध्ये पण ते ताब्यात घेण्या अगोदरच विकले गेले. तुम्ही मागवले पण तुम्ही तुमचे गुड दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा देता त्यात तो मालक होईल. तर तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे याच्यावर GST लागणार नाही. एकदा कस्टम क्लिअरन्स झाला म्हणजे इम्पोर्ट प्रोसेस संपली तिकडे. नंतर तुम्ही लोकली विकाल मग GST लागेल. पण कस्टम क्लिअरन्स होण्यापूर्वी जर ती विक्री केली गेली तर GST येणार नाही. तुम्ही लॅपटॉप इम्पोर्ट केले ते कस्टममध्ये आहे आणि तुम्ही ते ताब्यात घेण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीला विकले तर GST येणार नाही. पण ताब्यात घेतला आणि मग दुसऱ्या व्यक्तीला विकले मग त्यावर GST लागेल. सप्लाय ऑफ गुड्स बाय द कन्साइनी टू एनी अदर पर्सन बाय एंडोर्समेंट ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स आफ्टर the goods have been dispatched from the port of origin located outside India but before clearance for home consumption. आता गुड्स जेव्हा
समजा मी चायनामधला गुड्स मागवतोय, मिस्टर सचिन ऑफ इंडिया इम्पोर्टेड सम गुड्स फ्रॉम चायना. आता ते गुड्स तिथून निघाले आणि समुद्रामध्ये while the goods were in high seas, Sachin sold the goods to Sehwag by way of endorsement of document of title of goods. ते गुड्स मी मागवले, मी तुम्हाला अधिकार देतो, हे डॉक्युमेंट बनवू आपण, अधिकार तुमच्याकडे आहे, तुम्ही कस्टमरने जा ते गुड्स क्लिअर करा. डॉक्युमेंट मिळालं, टायटल दाखवलं कस्टमरने, ते गुड्स मी तुम्हाला दिले, तुम्ही ते तिथनं घेऊ शकता. म्हणजे कस्टमर तुम्ही पे करायची, कस्टमरची सगळी प्रोसिजर तुम्ही करायची, गुड्स तुमची. दिस ट्रान्झॅक्शन बिटवीन सचिन अँड सेहवाग इज आउट ऑफ स्कोप ऑफ जीएसटी. याच्यावरती पण जीएसटी येणार. कस्टममध्ये आले आणि क्लिअर करण्यापूर्वी विकले तरी जीएसटी नाही, आणि कस्टममध्ये येण्यापूर्वीच दुसऱ्याला अधिकार दिले, विकले ते गुड्स, तरी पण जीएसटी येणार नाही. आता आपण हे बघितलं 7.2 मधलं हे बघितलं. आता ह्याच्यामध्ये नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार जर ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन ही अंडरटेकन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी आहे, तर नोटिफाय केलेलं गव्हर्नमेंट ही गव्हर्नमेंटची ही ॲक्टिव्हिटी किंवा लोकल अथॉरिटीची ही ॲक्टिव्हिटी जी आहे, याच्यावरती काय चार्जेस ते लावतात, पण त्याच्यावर जीएसटी यायला नको असेल तर नोटिफाय करून सांगितलं जाईल. आता याच्यामध्ये त्यांनी 2 नोटिफिकेशन काढलं. एक काढली ती नोटिफिकेशन नंबर 14/2017, 28/6/2017. यात काय म्हटलं की फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज हॅव बीन प्रिस्क्राईब. पंचायत फंक्शन आहेत आणि म्युन्सिपालिटी फंक्शन आहेत. ते आपल्या घटनेत दिले की म्युन्सिपालिटीचे फंक्शन काय असतील आणि पंचायतचे फंक्शन काय असतील, आणि त्याचा लाभ जे लोक घेतील आणि त्याचे चार्जेस काय जी लोक पे करतील त्याच्यावर जीएसटी लागू होणार नाही, कारण ते नायदर सप्लाय गुड नॉर सप्लाय सर्व्हिस. तसंच आता आणखीन एक आलं की जे वाईन शॉप वगैरे असतात त्यांना लायसन्स इश्यू करण्याचं काम स्टेट गव्हर्नमेंट करतं. म्हणजे हा विषय स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. जे मॅन्युफॅक्चरिंग होतं एक्साईज ड्युटी स्टेट गव्हर्नमेंटची आहे, वॅट पण स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, आणि मद्य विक्री परवाना घ्यावा लागतो. तो जो परवाना आहे, ग्रँट ऑफ लायसन्स फॉर अल्कोहोलिक लिकर सर्व्हिसेस बाय वे ऑफ ग्रँट ऑफ अल्कोहोलिक लिकर लायसन अगेन्स्ट कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ लायसन फी, ॲप्लिकेशन फी, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं नाव आहे त्याला. जे चार्जेस पे करतील ज्यांना ते दुकान चालवायचं आहे, शॉप चालवायचं आहे, त्याकरता मद्य विक्री परवाना मिळण्याकरता जी लायसन्स फी दिली जाते त्याच्यावरती कुठलाही जीएसटी येणार नाही. ते नायदर सप्लाय गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस. हे नोटिफिकेशन आलं 30/9/2019. अशा गव्हर्नमेंटच्या आणखीन काय गोष्टी असतात ज्याकरता लायसन्स किंवा अशा परमिशन मिळतात. तर एक सर्क्युलर काढलं, त्यात त्यांनी सांगितलं की बाकीच्या गोष्टींकरता आम्ही काय परमिशन देतो, जसं services provided by the government to business entities including by way of grant of privileges, licenses, mining rights, natural resources such as spectrum etc. against payment of consideration in the form of fee royalty. तरी याच्यावरती काय होईल, tax is required to be paid by the business entities on such services under reverse charge. गव्हर्नमेंटला जे चार्जेस ते पे करतात त्याला आरटीमध्ये टॅक्स भरायला लागतो. ते काय आउट ऑफ स्कोप जीएसटी केलेलं नाही. फक्त असं लायसन जे मद्य विक्री परवानाचं आहे तेच फक्त त्यांनी नोटिफिकेशन काढून सांगितलं आहे. बाकीचे लायसनची फी भरायला लागते त्याच्यावरती RTIमध्ये टॅक्स भरायचं आहे जे घेतील त्यांना. आणखीन काय सर्क्युलर काढलं आहे हे तुम्ही वाचा, तुम्हाला कळून जाईल. ओके. आता याच्यामध्ये 5 टेस्ट फॉर लिव्हिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज. टेस्ट काय करायचं, पहिले बघा, पहिली टेस्ट ही आहे सप्लायमध्ये येतं की नाही. आलं तर मग ते बघा ते डेफिनेशन ऑफ गुड्समध्ये आहे का सर्व्हिसमध्ये. कारण गुड्सचा HSN कोड असतो, सर्व्हिसचा सर्व्हिस अकाउंट कोड असतो, आणि मग त्याचं नोटिफिकेशन बघायला लागतं, त्याचं रेट प्रिस्क्राईब किती आहे बघायला लागतं.
रेट नोटिफाय किती हे बघायला लागतं, त्याप्रमाणे ते गुड्स किंवा सर्व्हिसवरती तो रेट लागेल. आता त्याच्यावरती CGST AGST लावायचा टॅक्स तर IGT लावायचं आहे हे ठरेल. ते सप्लाय इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे. त्यानंतर सप्लाय करणारा हा टॅक्सेबल पर्सन असेल तरच त्याच्यावर टॅक्स मिळेल गव्हर्नमेंटला. थ्रेशोल्ड लिमिटच्या आतमध्ये असेल एखादा पर्सन तर मग त्यावरती GST कलेक्ट होणार नाही. आणि हे बघा की ते एक्झाम तर नाही आहे, सप्लायमध्ये येतं पण एक्झाम तर नाही आहे. म्हणजे गुड सर्व्हिसेस सप्लायमध्ये येतात, पण जर ते एक्झाम केलेत किंवा ते सप्लाय करणारा व्यक्ती हा अनरजिस्टर्ड असेल तर गव्हर्नमेंटला GST मिळणार नाही. समजलं ना आता विषय. आता पुढे जो विषय आहे तो आहे शेड्यूल 2. हा शेड्यूल 2 पहिले आपली जी यादी आहे सेक्शन आहे हा, त्याच्यामध्ये D होता. जेव्हा लॉ बनवला होता AA नव्हता आणि तो ABC तो D होता. तो चुकीच्या जागी ठेवला गेला होता, त्याचा प्लेसमेंट चुकीच्या जागी झालं होतं. आता तो 1A केला. बदललं काय, फक्त त्याची प्लेसमेंट बदलली. कारण की ज्या वेळेस सेक्शन 7(1) सांगतो की इन्क्लूड्स काय, तर क्लॉज A, AA, B, C मधले ॲक्टिव्हिटी असतील तर सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. आणि याचं काम काय होतं, D क्लॉजचं काम काय होतं की जे ABC मध्ये येतील ते सप्लाय गुड्स आहे का सप्लाय सर्व्हिस आहे हे सांगण्याचं काम त्याचं होतं. त्यामुळे तो क्लॉज असता कामा नये, तो वेगळा सेक्शन पाहिजे. म्हणून त्याला मग इथे सफिशियंट केला 1A आणि त्यात हे दिलं वेअर सर्टन ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन कॉन्स्टिट्यूट अ सप्लाय इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ 7(1). 7(1) मध्ये जे AA, B, C आहेत हे जर सप्लायमध्ये येतील तर एक क्लिअरिटी दिली जाईल 1A मधनं की त्याला तुम्ही ट्रीट करा आयदर सप्लाय ऑफ गुड्स का सप्लाय ऑफ सर्व्हिस. ते क्लिअरिटी देण्याचं काम कोण करेल, शेड्यूल 2. आता हे का गरजेचं आहे, हे क्लिअर असणं का गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बघाल की गुड्स HSN कोड गुड्सचा वेगळा आहे, गुड डिफाईन केला आहे सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 52 मध्ये. सर्व्हिस डिफाईन केले क्लॉज 102 मध्ये सेक्शन 2 मध्ये. मग यामध्ये रेट ऑफ GST नोटिफिकेशन वेगळं आहे, गुड्सचं सर्व्हिसचं वेगळं आहे. सर्व्हिस अकाउंट कोड सर्व्हिसला असतो, गुड्सला HSN कोड असतो. व्हॅल्युएशन पण होते, गुड्सची वेगळी सर्व्हिसची वेगळी होते. टाईम ऑफ सप्लाय गुड्ससाठी सेक्शन 12 आहे, टाईम ऑफ सप्लाय गुड्ससाठी सेक्शन 13 आहे. आणि इनवॉइस गुड्सची प्रोव्हिजन वेगळी आहे, सर्व्हिसची प्रोव्हिजन वेगळी. म्हणजे हे क्लिअर असल्याशिवाय या 5 गोष्टी क्लिअर होणार नाही. शेड्यूल 2 मध्ये एवढंच दिलं आहे की ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स ऑर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. मग यामध्ये 1, 2, 3. आता याच्यामध्ये परत आणखीन 3 आहेत, तिथे आणखीन 2 आहेत. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट खाली सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये A, B, C, D, E, F दिलेलं आहे. कंपोजिट सप्लाय पॅरा 6 मध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे हे 6 पॅरा याच्यामध्ये आहे की ज्यातनं क्लिअर होईल की तुमचं ट्रान्झॅक्शन हे सप्लाय ऑफ गुड्समध्ये येईल का सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. पहिले हे बघायचं की सप्लायमध्ये आलं आहे का, सप्लायमध्ये आलं आहे तर मग सप्लाय ऑफ गुड्स आणि सप्लाय ऑफ सर्व्हिसेस याची क्लिअरिटी येण्याकरता तुम्ही शेड्यूल 2 रेफर करा आणि त्यातनं समजून घ्या की हा सप्लाय ऑफ गुड्समध्ये येतो का सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येतो. किंवा कसं तर एखादी ॲक्टिव्हिटी जी असते ती असं पटकन व सप्लाय ऑफ सर्व्हिस वाटली
तुम्ही सप्लाय ऑफ गुड्स वाटली म्हणून त्यांनी सप्लाय ऑफ गुड्स घेतली आणि रेट 12% लावला. पण तीच सप्लाय ऑफ सर्व्हिस होती आणि रेट जर 18% असेल तर गव्हर्नमेंटला 6% टॅक्स कमी मिळतोय. असं प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे दिलं शेड्यूल 2 की आम्ही क्लिअरली दिलं आहे कशाला आम्ही सप्लाय ऑफ गुड्स म्हणतो, कशाला आम्ही सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणतो. तुम्हाला असं कसं वाटलं, असं वाटलं म्हणून आम्ही असं केलं, असं टॅक्सवर करू नये म्हणून हे शेड्यूल 2 काढलं. क्लिअरली गाईडलाईन दिलेल्या आहे की ह्या प्रकारे प्रोव्हिजन बघा, हे सप्लाय ऑफ गुड्स आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस. ओके, मी तुम्हाला 1 महिना 100 चेअर वापरायला दिले, चेअर दिल्या, गुड्स दिले आणि ते वापरायचे पैसे घेतले. लक्षात घ्या. आता चेअरची जी काही GST आहे ती 12% आहे आणि चेअर वापरायला दिल्या ही सर्व्हिस आहे त्याच्यावरती 18% आहे. तुम्हाला चेअर दिला, गुड्स दिले, परत घेतले ना, ट्रान्सफर केले होते, 1 महिन्याकरता केले होते. मग अशा प्रकारे तो गोंधळ होऊ नये किंवा तशा प्रकारे गव्हर्नमेंटला प्रॉपर टॅक्स मिळण्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून शेड्यूल 2. इथे ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण मग शेड्यूल 2 बघू. ठीक आहे.